यात पुढल्या बातमीकडे शहांच्या उपस्थितीत सह्याद्रीवर भाजप आणि अजित पवार गटाची एक बैठक बोलावली आहे। आता भाजप आणि अजित पवार गटामध्ये तिढा असलेल्या जागांवर चर्चा केली जाईल। मुंबई दौऱ्यावर असलेले अमित शहा सध्या सह्याद्री अतिथीगृह या ठिकाणी मुक्कामी आहेत आणि इथेच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि सुनील तटकरे हे बैठकीसाठी आता उपस्थित झालेले आहेत। या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतात माझे सहकारी विनायक डावरुंग आपल्याला। विनायक, सुमित, अमित शहा जे आहेत ते मुंबई दौऱ्यावरती आहेत। सकाळी सह्याद्री अतिथीगृहात या ठिकाणी भाजपचे प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस, त्याचप्रमाणे अजितदादा पवार राष्ट्रवादीकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या प्रमुख नेत्यांसोबत अमित शहा यांची बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। आपण जर पाहिलं तर 2019ला राष्ट्रवादी जे आहे आणि भाजप एकमेकांच्या विरोधात जे आहे ते लढलेले होते, परंतु आता मात्र हे दोन्ही पक्ष सोबत आहेत आणि ते सोबत असल्यामुळे अनेक विधानसभेवरती तिढा जो आहे तो निर्माण झालेला आहे। राष्ट्रवादीचे काही प्रमुख आमदार जे आहेत ते सुद्धा शरद पवार यांच्या गटाकडे जाण्यासाठी इच्छुक आहेत, कारण जर भाजपचा उमेदवार असेल तर राष्ट्रवादीच्या इच्छुक उमेदवाराला जागा जी आहे ते मिळणार नाही आणि ज्या जागांवरती राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्या ठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवाराला ती जागा मिळणार नाही, असा हा तिढा आहे आणि त्याच तिढ्यावरती चर्चा करण्यासाठी आजची ही बैठक जी आहे ती सध्या सुरू आहे। अमित शहा यांनी काय नेमका तोडगा काढला हे थोड्याच वेळात आपल्याला स्पष्ट समोर येईल, परंतु आपण जर पाहिलं तर हा दोन पक्षांमधला तिढा सोडवण्यासाठी सकाळपासूनच सह्याद्री अतिथीगृहात ही खलबत जी आहे ती सुरू आहे। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या